वेदव्यासांनी महाभारताच्या प्रत्येक पर्वाची सुरुवात ज्या मंगलाचरणाच्या श्लोकाने केली, त्याच मंगलाचरणाच्या श्लोकाने आपणही सर्व भागांची सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्यं नरः चैवं नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयम् उदीरयेत्. आपण महाभारतातील आदिपर्वणीमधील लाक्षागृहाच्या प्रसंगानंतर जेव्हा पांडव हिडिंबासुराचा वध केल्यानंतर, बकासुराचा वध केल्यानंतर ज्या ब्राह्मणाच्या गृही राहायचे तिथे त्यांना एका ब्राह्मणाद्वारे बातमी लागली होती द्रौपदी स्वयंवराबद्दलची. मग ते स्वयंवर कधी असणार होतं ती तिथी, आणि त्यानंतर तिथी पुढे गेल्यानंतर जेव्हा त्यांना कोण मिळाले, व्यासमुनी मिळाले. व्यासमुनींनी सुद्धा त्यांना तेच सांगितलं. आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर रात्री त्यांची चित्ररथ नावाच्या गंधर्वाशी भेट झाली. आणि त्यांच्यात जे युद्ध झालं, त्या युद्धामध्ये अर्जुनाने त्याला कसं पराजित केलं, चित्ररथाचा कसा दग्धरथ केला, ते सर्व तुम्हाला सांगितलं आहे. आणि त्या चित्ररथाने अर्जुनाशी मैत्री स्थापित केली. आणि एक उत्तम पुरोहित तुमचा असावा म्हणून उत्तम पुरोहित, आदर्श पुरोहिताचं उदाहरण देण्यासाठी वशिष्ठ महामुनींचं चरित्र सांगायला सुरुवात केलेली. तर त्या चरित्रामध्ये आपण बघितलं आहे की जेव्हा तो चित्ररथ गंधर्व अर्जुनाबरोबर हे चरित्र सांगण्यासाठी बोलत होता, त्यावेळेला तो ताप्तेय म्हणायचा कोणाला, पांडवांना. मग त्यांनी विचारलं ताप्तेय का म्हणता, तप्ती कोण? मग त्याचा त्यांनी इतिहास सांगितला की तप्ती म्हणजे कोण, कुरु, ज्याच्या वंशात हे जन्माला आले सर्व कुरुवंशीय, त्या कुरुच्या आईचं नाव तप्ती. मग कुरुची आई आणि त्यांचे वडील राजा सौवर्ण यांचं चरित्र सांगितलं, त्यामुळे यांना कुरुवंशी म्हटलं जातं. त्याचप्रमाणे मी तुम्हाला त्याचप्रमाणे तो म्हणाला की तुम्ही भरतवंशी म्हणून सुद्धा ओळखले जाता. मग भरत म्हणजे कोण, हा आदिपर्वणीमध्ये सुरुवातीला ही चरित्र आलेली आहेत. उगाच मूळ आख्यानाला खूप उशीर होईल म्हणून मी ते तुम्हाला सांगितलं नव्हतं. पण यामध्ये इथे उल्लेख आला होता की तुम्ही ताप्तेय म्हणून हे पांडव का ओळखले जातात. त्याचप्रमाणे भारत सुद्धा तुम्ही ओळखलं जातात भरताचे वंशज असल्यामुळे. हा प्रसंग आला म्हणून मी ती जी पहिली जी स्किप केली होती कथा, शकुंतलाचं आख्यान, ते तिथे सांगितलं. मग त्यावेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं की ही जी शकुंतला आहे तिचा जन्म कशा प्रकारे झाला ते सांगितलं होतं. महर्षी विश्वामित्र म्हणजे त्यांची, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, महाभारत असेल, रामायण असेल, पुराण असेल, तर जे इतिहास ग्रंथ आहेत त्यांची सुरुवात कोण्या एकेकाळी एक राजा होता अशी होत नाही, तर त्यांची वंशावळ येते ब्रह्मदेवापासून सुरू होणारी. तर ब्रह्मदेवाचे जे मानसपुत्र आहेत त्यांच्यापैकी एक कुश नावाचे, कुशेचे मुलगे झाले, कुशचा पुत्र कुशनाभ, कुशनाभचा गाधी आणि गाधीचा विश्वामित्र. आणि हा गाधी या राजाचा पुत्र विश्वामित्र. हा गाधी म्हणजे कोण होता, तर साक्षात तो इंद्र होता. कारण कुशनाभ याने खूप तपस्या केली होती आणि इंद्राला वाटलं होतं की हा माझं काय करणार, आसन, आपल्या आसनाला धोका आहे, म्हणून तो म्हटला होता की इंद्रा, मला काय पाहिजे, श्रेष्ठ असा पुत्र पाहिजे. तर इंद्र म्हणाला मीच येतो तुमचा पुत्र बनून. म्हणून तो गाधी म्हणून जन्मला होता, त्याचं नाव गाधी. आणि या गाधीचा पुत्र तो म्हणजे कोण, विश्वामित्र. आणि आई तो कोण वाचता बघ, स्विच ऑफ करून ठेव, स्विच ऑफ करून ठेव, नाही तर सायलेंट करून ठेव. तर महाराज गाधी, या गाधी यांचे पुत्र ते म्हणजे कोण, विश्वामित्र.
आणि या गाधी यांना एक कन्या सुद्धा होती, तिचं नाव सत्यवती. आता ही सत्यवती दाशराजाची पुत्री, म्हणजे महाराज जो तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होता उपरिचरी बसू याची पुत्री सत्यवती, हिच्यापेक्षा ही वेगळी आहे. हा, मग गाधी याची पुत्री सत्यवती, हिचं लग्न भृगुवंशी रुचिक ऋषींबरोबर झालं होतं आणि त्यांचा मुलगा जमदाग्नी आणि जमदाग्नीचा परशुराम. तर ही गाधी राजाची पुत्री सांगितली सत्यवती, तिचा वंश. आता गाधी राजाचा पुत्र कोण? विश्वामित्र. विश्वामित्र हा क्षत्रिय कसा काय झाला? विश्वामित्र हा क्षत्रिय आहे बरोबर, पण आपल्यामध्ये ओळख काय? विश्वामित्र तपस्वी, कोणतरी ब्राह्मण, मग हे क्षत्रिय कसे काय? असा मनात प्रश्न येतो. हा युधिष्ठिराच्या सुद्धा मनात आला होता. त्याचप्रमाणे जे परशुराम आहे ते जन्माने ब्राह्मण, पण 21 वेळा संपूर्ण पृथ्वीला त्यांनी क्षत्रियहीन करायचा प्रयत्न केला. मग त्यांच्यामध्ये एवढं क्षात्रबल कुठून आलं आणि विश्वामित्रामध्ये ब्राह्मबळ कुठून आलं? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे, जे पुढे भीष्मांनी युधिष्ठिरला सांगितलं होतं, ते तुम्हाला मी आताच सांगून ठेवतो, की हा जो महाराज गाधी होता, म्हणजे इंद्र साक्षात, मग त्याने काय केलं होतं की त्याने एक अट ठेवली होती की जो कोणी मला असे 100 घोडे आणून देत जे पूर्ण त्यांचं अंग आहे ते सफेद रंगाचं पण कान फक्त काळे पाहिजेत, असे कोण मला 100 घोडे आणून देईल त्यालाच मी माझी पुत्री देईन. आणि भृगुनंदन रुचिक ऋषींनी राजाला तसे घोडे आणून दिले, वरुण देवाला प्रसन्न करून. वरुण देवाकडे तशा प्रकारचे घोडे असतात. मग ते घोडे दिले आणि त्या रुचिक ऋषींबरोबर या सत्यवतीचा विवाह झाला. आता ही सत्यवती वेगळी, हा मगाशी सांगितली ती, म्हणजे भीष्माची सावत्र आई सत्यवती म्हणजे शंतनूची पत्नी, ती वेगळी आणि ही वेगळी. तर आता ही जी सत्यवती होती, सत्यवती खूप सेवा करायची महर्षी ऋषिक यांची, आणि त्यामुळे हे जे काही महर्षी होते रुचिक ते प्रसन्न झाले आणि तिला बोलले की बोल तुझी काय इच्छा आहे सांग, मी प्रसन्न आहे, तू माझी बरीच वर्ष सेवा करत आहेस. तेव्हा ती जी सत्यवती होती तिने सांगितलं मी माझ्या आईला विचारते आणि मग तुम्हाला सांगते. आणि ती आपल्या आई जवळ गेली माहेरी आणि विचारलं की काय पाहिजे. त्यावेळेला विश्वामित्रांचा जन्म झालेला नव्हता. हा, आणि त्या सत्यवतीची आई होती म्हणजे महाराज गाधी यांची धर्मपत्नी. ती म्हणाली की सत्यवती तू त्यांच्याकडे 2 पुत्र माग, एक तुझा वंश वाढवण्यासाठी आणि एक आमचा वंश वाढवण्यासाठी. का? कारण महाराजांना कोणी पुत्र नाही आहे, तू एकुलती एक पुत्री, मग आमचा सुद्धा वंश ते वाढला पाहिजे ना, म्हणून 2 पुत्र माग, एक मला दे आमचा वंश वाढवण्यासाठी आणि एक तुमच्यासाठी ठेवा. ती बोलली ठीक आहे. आणि ती सत्यवती गेली आणि महर्षी ऋषिकना सांगितलं की माझ्या आईने अशी अशी आज्ञा केली आहे मला, असं असं सांगितलं. मग ते म्हणाले ठीक आहे. आता हे जे ऋषिक होते ते कसे होते? ऊर्ध्वरेता ब्रह्मचारी. मग ऊर्ध्वरेता ब्रह्मचारी म्हणजे तुम्हाला सांगितलं जे कधीही आपले वीर्य वाया घालवायला देत नाही. त्यामुळे त्यांनी काय केली, आता संतान उत्पत्तीसाठी त्यांनी यज्ञ केलं आणि 2 मंत्रित फळं केली, 2 फळे मंतरली आणि सत्यवतीला काय सांगितलं, हे फळ तू घे आणि हे जे दुसरं फळ आहे ते तुझ्या आईला दे. हे फळ तू खायचं, तुला दिलेलं फळ तू खायचं आणि तू औदुंबराच्या झाडाच्या संपर्कात राहून तू हे फळ खायचं, औदुंबराच्या झाडाच्या सहवासात. आणि जे दुसरं फळ दिलं होतं ते तुझ्या आईने पिंपळाच्या सहवासात राहून खायचं. तर अश्वत्थ असं नाव आलेलं आहे. कधी कधी अश्वत्थ शब्दाचं भाषांतर पिंपळ सुद्धा करतात, कधी कधी वड सुद्धा करतात, ते तुम्ही समजून घ्या. तर झालं काय, ही दोन्ही फळे घेऊन जेव्हा ती सत्यवती आपल्या आई जवळ गेली आणि तिला सांगितलं की हे फळ तुला खायला सांगितलंय, हे फळ मला खायला सांगितलंय, तुला जे फळ खायचे आहे तेव्हा तू काय करणार, पिंपळाच्या झाडाच्या सहवासात जाणार आणि मी औदुंबराच्या झाडाच्या सहवासात जाऊन हे फळ खाणार. मग त्या सत्यवतीची आई म्हणाली थांब, आपण काय करूया, त्या फळांची अदलाबदल करूया.
सत्यवती म्हणाली, कशाला? अगं, आता आई सांगते हा सत्यवतीला, अगं बघ, महर्षींनी विचार केला असेल, महर्षी ऋषींनी विचार केला असेल की आपला तो पुत्र खूप बलवान असला पाहिजे, त्यांना द्यायचा काय, कसाही असला तरी चालेल, असे समजून कदाचित ज्याच्यामुळे बलवान पुत्र होणार असं फळ तुला दिलं असतील त्यांनी. पण तुम्ही तर ब्राह्मण, तुम्हाला याची गरज काय बलवान पुत्राची? पण खरी बलवान पुत्राची गरज कोणाला आहे? आम्हा क्षत्रियांना आहे. राज्य सांभाळलं पाहिजे, शत्रूंचं आक्रमण होणार आहे, पुढे आक्रमण होऊ शकतं, तर युद्धबळ पाहिजे, त्याच्यामध्ये क्षात्रबळ पाहिजे. मग ताकदवर पुत्र, मला वाटतं कदाचित तुला दिलेल्या फळामध्ये तो गुण असेल, म्हणून आपण फळांची अदलाबदल करूया. मग सत्यवती म्हणाली, ठीक आहे. आणि फळांची अदलाबदल केली. जिने जे फळ औदुंबराच्या छायेत जाऊन खायचं होतं, तिने दुसरं फळ वटवृक्षाच्या छायेत जाऊन खाल्लं, आणि जिने वटवृक्षाच्या छायेत खाऊन जे फळ खायचं होतं तिने ते दुसरीने औदुंबराच्या छायेत जाऊन ते फळ खाल्लं. आणि अशा प्रकारे फळांची अदलाबदल केल्यानंतर सत्यवती जेव्हा महर्षी ऋषीकडे आली आणि त्यांना सांगितलं की असं असं झालं, तेव्हा ऋषिक एकदम चिडले. अगं तू काय केलंस हा मूर्खपणा, कोणी तुला नको ते करायला सांगितलं होतं? तर ती म्हणाली, नाही, तुम्ही आम्हाला जी 2 फळं दिलेलात ना, मला एक फळ दिलेलं आणि एक माझ्या आईसाठी दिलेलं. मला जे फळ दिलेलं ते तुम्ही सांगितलं होता की ते ते औदुंबराच्या सहवासात राहून खायला सांगितलं होतं, आणि जे माझ्या आईसाठी जे फळ दिलं होतं ते तुम्ही वटवृक्षाच्या सहवासात राहून खायला सांगितलं होतं. पण माझ्या आईने असा विचार केला की महर्षी ऋषींनी आपल्यासाठी जे फळ ठेवले आहे त्याच्यामध्ये कदाचित ताकदवर संतान होण्याचे बळ असेल, म्हणून. पण ताकदवर संतानाची खरी गरज कोणाला आहे, तर क्षत्रियांना आहे, म्हणून तिने ते फळ आपल्याला घेतलं आणि तिच्या वाटेचं फळ होतं ते मला दिलं. मग महर्षी ऋषी म्हणाले, अगं बाई, तसं मी केलं नव्हतं. आपण ब्राह्मण असल्यामुळे जे फळ तुला खायला सांगितलं होतं त्यामध्ये ब्राह्मणाचे गुण होते. तपस्या वगैरे करणे हे ब्राह्मणाचे गुण होते, ते तिनं खाल्लं. म्हणून तिला आता जी संतान होणार आहे, तुझ्या आईला जे संतान होणार आहे ते क्षत्रिय असून सुद्धा ती कशी असणार, ब्राह्मणासारखे त्याच्यामध्ये गुण असणार, आणि ती राज्याचा वगैरे त्याग करून वनात जाणार तपस्या करायला. ती संतान म्हणजे कोण? विश्वामित्र, म्हणजे जे जन्माला क्षत्रिय बनून आले पण त्यांच्यामध्ये गुण कोणते होते? ब्राह्मणत्वाचे. म्हणून ते शेवटी सगळ्या राज्याचा त्याग करून वनवासाला गेले. वनवासाला नाही, वानप्रस्थाला गेले, तपस्या करायला गेले. का? त्याचं पुढे मी तुम्हाला सांगतो. आणि इकडे जे बळ महर्षी ऋषी यांच्या सहचारिणीने, धर्मपत्नीने खाल्लं होतं, ते फळ कोणासाठी खरं दिलं होतं? महाराज गादींना पुत्र व्हावा म्हणून. आता तो क्षत्रियत्वाचे गुण त्याच्यामध्ये होते, आणि हिने ते फळ खाल्लं म्हणून हिची जी संतान होणार तिच्यामध्ये क्षात्रबळ असणार. जरी ती ब्राह्मण कुळात जन्माला आलेली असली संतान, तरी त्याच्यामध्ये क्षात्रबळ असणार. मग असं सांगितलं, आणि त्याच्यामुळे ती जी सत्यवती होती ती माफी मागू लागली, चुकलं चुकलं स्वामी, मला माफ करा, माफ करा. तेव्हा ते ऋषिक मुनी म्हणाले, ठीक आहे, हे जे क्षात्र गुण आहेत ते त्याग केला जाऊ शकत नाही त्यांचा, पण आपल्या मुलाला नाही, पण आपल्या मुलाचा मुलगा होईल त्याच्यात तरी मी एक पिढी पुढे ढकलतो हे गुण. आणि त्यांनी एक पिढी पुढे ढकलले. मग हे महर्षी ऋषिक आणि सत्यवती यांचा जो पुत्र झाला तो म्हणजे जमदाग्नी, आणि जमदाग्नीचा जो पुत्र झाला ते म्हणजे कोण? परशुराम. मग आता जमदग्नी ऋषींकडे एक गाय होती, आणि सहस्त्रार्जुन राजा, कार्तवीर्य अर्जुन ज्याचं नाव आहे, त्याला जेव्हा समजलं की यांच्याकडे ही कामधेनू गाय आहे, तेव्हा तो गाय मागायला आला. पण जमदाग्नी म्हणाले, नाही, तर मला याची गरज असते, गायची गरज लागते देवतांचे, पित्रांचे, त्यांच्यासाठी यज्ञ करण्यासाठी, आहुतीसाठी गरज लागते. तर तो ऐकत नव्हता, मी या बदल्यात भरपूर गायी देतो तुम्हाला, माझं राज्य देतो, पण ही गाय मला पाहिजे. जमदाग्नी काय त्यांचे ऐकले नाहीत, आणि मग त्याने जमदाग्नी यांचा तिथेच काय केला, खून केला. आणि त्याचबरोबर त्यांची जी पत्नी होती रेणुका,
रेणुकावरती सुद्धा त्या सहस्त्रार्जुन राजाचे जे कोण पुत्र आले होते तिथे आक्रमण करायला, त्यांनी तिच्या शरीरावर तलवारींचे 21 घाव घातले. आणि त्यावेळेला परशुराम वनामध्ये लाकडं आणायला गेले होते आणि जेव्हा ते आपल्या आश्रमाकडे परतले तेव्हा त्यांनी बघितलं की जमदग्नी ऋषींचा अंत झालेला आहे. आणि बघितलं तर तिकडे अजून रेणुका जिवंत आहे, पण तिच्या अंगावरती 21 घाव झालेले आहेत. पण तिला विचारलं काय झालं, तेव्हा तिने सांगितलं असा असा प्रसंग घडला आहे. त्यावेळेला ठरवलं परशुरामांनी की ज्या क्षत्रियांना एवढा गर्व झालेला आहे की ज्यांनी 21 वेळा माझ्या मातेच्या शरीरावरती घाव घातलेले आहेत, 21 वेळा प्रदक्षिणा करून ही संपूर्ण पृथ्वी जर मी क्षत्रिय ही नाही केली तर बघा, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. आणि त्या म्हणून हा बदला घेण्यासाठी म्हणून परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा घालून जो जो कोण क्षत्रिय त्यांच्या वाटेत मिळेल त्याला ते संपवत गेले. म्हणजेच काय, आता परशुराम हे जन्माने ब्राह्मण, पण त्यांच्यामध्ये क्षात्रबळ कुठून आलं ते आता तुम्हाला समजलं असेल त्या फळामुळे. आणि विश्वामित्र हे जन्माने क्षत्रिय, पण त्यांच्यामध्ये ब्रह्मबळ कुठून आलं ते तुम्हाला समजलं असेल त्या फळामुळे. फळांची अदलाबदल झाली त्यामुळे. तर खरा हा प्रश्न युधिष्ठिर पुढे जाऊन भीष्मांना विचारतो, तो भीष्म त्याचं उत्तर म्हणून हा सगळे इतिहास सांगतात. तर आता प्रसंग आला म्हणून तुम्हाला सांगितलं. तर हे जे विश्वामित्र होते, हे विश्वामित्र एकदा वसिष्ठ महामुनींकडे गेले. का गेले तर ते शिकार करत असताना, विश्वामित्र जेव्हा राजा होते, महाराज गादीचे पुत्र ना, राजा असताना ते शिकार करत करत त्यांना तहान लागली, म्हणून ते भूक लागली, तहान भुकेने व्याकुळ झाले, म्हणून त्यांना वशिष्ठांचा आश्रम दिसला. तर वशिष्ठ महामुनींकडे गेले आणि वशिष्ठ महामुनींनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना खायला वगैरे दिलं भरपूर. आणि तेव्हा तिथे त्यांनी बघितलं विश्वामित्रांनी की यांची नंदिनी नावाची जी कामधेनू गाय आहे वशिष्ठांची, ती काय करते, वशिष्ठ जे काही सांगतील ती वस्तू, ते खाद्यपदार्थ, ते अन्न सांगतील ते सगळं प्रकट करते. मग त्यांच्या विश्वामित्राच्या मनात मोह निर्माण झाला. राजा विश्वामित्र वशिष्ठांना म्हणाले की मला ती गाय देता का? तर हे म्हणाले का? वशिष्ठ म्हणाले नाही, मला ही गाय लागते. देवतांचं पित्रांचं यज्ञ करताना आहुती वगैरे मला लागतात ना, त्या सर्व विषयांसाठी, त्या सर्व गोष्टींसाठी मला ही गाय गरजेची आहे. तर विश्वामित्र म्हणाले, हो याच्या ऐवजी तुम्हाला मी अर्बुद गाय देतो, अर्बो गाय देतो, ही गाय मला द्या. ते म्हणाले नाही देऊ शकत मी. हो माझं अख्खं राज्य देतो तुम्हाला, ही गाय मला द्या. नाही देऊ शकत. विश्वामित्र चिडले, आम्ही क्षत्रिय आहोत, आम्हाला अधिकार आहे, आम्हाला जी गोष्ट पाहिजे ती आम्ही हिरावून घेऊ शकतो. आणि असं बोलले आणि विश्वामित्र राजाने आज्ञा दिली आपल्या सैनिकांना, चला रे त्या गायीला कसंही धरून दपटून आपल्या राज्यात न्या. आणि ती गायीला ते सर्वजण नेऊ लागले. ती गाय यायला बघत नव्हती, म्हणून तिच्या पाठीवरती त्यांनी दांड्याने वगैरे प्रहार केला आणि त्यामुळे गायीचे डोळे लाल लाल झाले होते. ते मारत होते ना सैनिक, त्यामुळे. आणि तसेच तिला जोर जबरदस्तीने नेत होते विश्वामित्र राजाच्या राज्यामध्ये. तेव्हा ती गाय वळून वळून वशिष्ठ महामुनींकडे बघू लागली आणि वशिष्ठ महामुनी तिला म्हणाले, मी काय करणार, हा राजा क्षत्रिय आहे, विश्वामित्र क्षत्रिय आहे, त्याच्याकडे क्षात्रबळ आहे, तेज हे त्याचं बळ आहे, आणि क्षमा आहे ब्राह्मणाचं बळ आहे. मी जास्तीत जास्त क्षमा करू शकतो, आणि काय करणार. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, वशिष्ठ हे नाव त्यांना का पडलं, काम आणि क्रोध याच्यावरती त्यांचा वश होता, म्हणून त्यांना वशिष्ठ नाव पडलं होतं. ते इथे दिसून येतं. किती विश्वामित्राने त्यांचा अपमान केला तरी ते कसे होते, तटस्थ होते. आणि मग गाय जणू त्यांना ही असं विचारू लागली की तुम्ही मला तर सोडून तर नाही ना दिलात, तुम्ही माझा त्याग तर नाही ना केलात. मग तिच्या भावना आहेत ते वशिष्ठांनी जाणले आणि वशिष्ठ तिला म्हणाले की मी तुला सोडून दिलेलं नाही आहे, पण माझ्याकडे आता वेळ आलेली आहे अशी, मी तरी काय करणार, मी तर एक ब्राह्मण, मी तर क्षमा करू शकतो, क्षमा हा ब्राह्मणाचा दागिना आहे, त्याच्यामुळे मी आता काही करू शकत नाही. हे ऐकल्यानंतर गाईला जेव्हा समजलं की वशिष्ठांच्या मनात माझा त्याग करायचा नाही आहे, तेव्हा तिने ठरवलं आता यांना मला अद्दल घडवली पाहिजे. आणि ती तर कामधेनू गाय,
जिने मनात आणलं समोरचा व्यक्ती जे काही सांगेल तो जर व्यक्ती त्या पात्रतेचा असेल तर त्याला पाहिजे ती वस्तू देते. मग ही सैनिकांची उत्पत्ती का करू शकत नाही? मग हिने असंख्य सैनिकांची उत्पत्ती केली, वेगवेगळ्या वंशातले, वेगवेगळ्या जातीतले, वेगवेगळे जे आपण म्हणतो अशा सैनिकांची उत्पत्ती केली की हे सर्व सैनिकांनी विश्वामित्राच्या सैनिकांची पाठ घेतली, त्यांना पराजित केलं आणि अशा प्रकारे गायीने आपल्या सामर्थ्याने विश्वामित्राच्या सैनिकांना 3 योजन पर्यंत दूर पळवून दिलं. हा पराक्रम बघितला आणि विश्वामित्राने बाण मारले, बाणांचा वर्षाव सुरू केला. कोणावरती? वशिष्ठांवरती. वशिष्ठ मुनींनी एकच बांबूची काठी घेतली आणि ती गरा 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 फिरवली आणि सगळे जे काही बाण होते ते खाली जमिनीवर पडले. आणि विश्वामित्र म्हणाला, अरे एवढे यांच्याकडे ताकद आहे? मग त्याने विश्वामित्राने मग दिव्यास्त्रे काढली. कोणकोणती अस्त्रे होती ती सांगतो तुम्हाला. कुठेतरी मी लिहून घेतली होती ती. मला आठवतात तशी सांगतो. ती कोणकोणती अस्त्रे होती तर एक म्हणजे ऐंद्रास्त्र होतं, वायव्यास्त्र होतं, आग्नेयास्त्र होतं. अशी दिव्यास्त्रे त्यांनी त्यांच्यावरती सोडली. पण वशिष्ठांनी काय केले, जी बांबूची काठी त्यांच्याकडे होती तीच अशी मंतरली आणि त्याच काठीद्वारे जी दिव्यास्त्रे होती त्यांचं सुद्धा काय केलं, निवारण केलं. तर हे बघून विश्वामित्र घाबरले, म्हणाले धिक्कार आहे या क्षत्रिय बळाला. या क्षत्रिय बळापेक्षा ब्रह्मबळच श्रेष्ठ आहे. क्षत्रिय बळाचे तेज फक्त नावापुरता आहे, खरं तर ब्रह्मबळच श्रेष्ठ आहे. आणि या घटनेपासून त्यांनी सर्व राज्याचा, संपत्तीचा, स्त्रियांचा, पुत्रांचा त्याग केला आणि विश्वामित्र तपस्येसाठी गेले. कारण त्यांनी ही जी काही घटना होती, वशिष्ठांनी जी सगळी दिव्यास्त्रे सगळ्या दिव्यास्त्रांचं कसं निवारण केलं ते बघून त्यांच्या मनात वैराग्य उत्पन्न झालं नश्वर जगाप्रती आणि ते तप करू लागले आणि एवढे त्यांनी महाभयंकर तप केलं, एवढं काही महाभयंकर तप केलं की इंद्राला वाटायचं की हे कदाचित माझं पद घेणार वाटतं. इंद्राच्या मनात आधी तो पहिला संशय येतो. ध्रुव बाळ जेव्हा तप करायला बसला होता तेव्हा सुद्धा इंद्राच्या मनात तोच विचार आला होता. तर मग इंद्राने काय केलं, मेनका अप्सरेला सांगितलं की काहीही करून जा आणि या विश्वामित्रांचं तप आहे ते भंग कर. मग मेनका म्हणाली, मी तुमचं काम करीन, पण ही एकदम जरा डेंजर केस आहे, ते मला शाप सुद्धा देऊ शकतात. त्याच्यासाठी तुम्ही देवतांनी मला मदत करा. तर कोणती मदत? तर मेनकाने सांगितलं, कामदेवाला पाठवा. कामदेवाला विश्वामित्रांना विचलित करायला सांगा. त्याचबरोबर ते जे काय आजूबाजूचं जंगल आहे त्यामध्ये अशी शांत वाऱ्याची झुळूक असली पाहिजे, ज्यामुळे सगळं चांगल्या चांगल्या फुलांचा जो सुगंध आहे तो विश्वामित्रांच्या आजूबाजूला दरवळला पाहिजे. त्यासाठी मला वायुदेवाची मदत लागेल, कामदेवाची मदत लागेल आणि कोणाकोणाची मदत लागेल ते तिने सांगितलं. इंद्र म्हणाला, ठीक आहे, तसंच आपण करूया. आणि ती मेनका गेली आणि वायुदेवाला सांगितलेल्या इशाऱ्याप्रमाणे मेनकाचे जे वस्त्र होते ते वायूमुळे, हवेमुळे उडलं. विश्वामित्रांचा तिथे लक्ष गेला आणि विश्वामित्र तिच्या प्रेमात पडले. आणि महर्षी विश्वामित्र, तेव्हा ते महर्षी झाले नव्हते, राजा होते आणि तप करायला त्यांनी सुरुवात केली होती. तर त्यांचे तपोभंग करण्यासाठी ही मेनका तिथे आली होती इंद्राच्या प्रेरणेनुसार. आणि महर्षी विश्वामित्र हिच्या प्रेमामध्ये फसले, आपली तपस्याबद्दलचं सर्व विसरून गेले. आणि महर्षी विश्वामित्र आणि मेनका यांच्या सहयोगाने जी पुत्री जन्माला आली तिचं नाव शकुंतला. मग तिला शकुंतला नाव का पडले हे आता सांगणार आहे. शकुंतला नावाची व्युत्पत्ती ही तुम्हाला मी
याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितली नव्हती. त्या वेळेला मी तुम्हाला संक्षिप्तपणे तुम्हाला सांगत गेलो होतो. तर हे जेव्हा विश्वामित्रांना समजलं की अरे रे, हे इंद्राने सगळं घडवून आणलं होतं, तेव्हा ते पुन्हा तप करण्यासाठी गेले. आणि ही मेनका, हिच्याकडे आता ही छोटीशी मुलगी, मग ही आता काय करणार, म्हणून की मेनकाने काय केलं की तिला तिथेच ठेवलं. हिला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. का? कारण हिच्याकडे मेनका कोण झाली? अप्सरा, आणि विश्वामित्र कोण झाले? मनुष्य. तर दोघांचे गुण आहेत. मग पूर्णपणे जर ती अप्सरा असती तर ती आकाशात स्वर्ग लोकात येऊ शकली असती. जसा पाण्यात राहणारा मासा पाण्याच्या बाहेर जगू शकत नाही, कारण त्याचं शरीर कसं बनलेलं आहे? पाण्याचं जे एन्व्हायरमेंट आहे, वातावरण आहे, त्याच्यातच ते शरीर तग धरून राहू शकतं. माणसासारखा तो जर पाण्याच्या बाहेर यायचा प्रयत्न केला तर तो मरून जाईल. पण माणूस पाण्याच्या बाहेर आयुष्यभर जगू शकतो. पण माशासारखा तो आयुष्यभर पाण्याच्या आतमध्ये काढू शकतो का? नाही. कारण ज्या वातावरणात जन्म झालेला आहे त्या वातावरणानुसार त्या शरीराला सवय झालेली असते. म्हणून जर आपण पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जायचा प्रयत्न केला याच शरीराने, तर आपलं शरीर तिकडे टिकणार नाही. शरीर सोडावं लागेल, म्हणजेच काय? मृत्यू होईल. म्हणून जेव्हा अर्जुनाने शस्त्रास्त्रांची विद्या घेण्यासाठी जेव्हा स्वर्गात जायची इच्छा प्रकट केली होती, तेव्हा इंद्र म्हणाले होते असं तुला जाता येणार नाही, त्यासाठी तुला तप करावे लागेल, म्हणजे सिद्धी प्राप्त कराव्या लागतील, जेणेकरून तू दुसऱ्या लोकात येऊ शकशील. असं आहे. आता ही तर छोटी बालिका, हिला आता ही स्वर्गात कशी काय घेऊन जाणार? ही तप कधी करणार? म्हणून तिने काय केलं, तिथे वनामध्येच तिला ठेवलं आणि सर्व देवतांना सांगितलं की हिचं रक्षण करा म्हणून. मग तिने ज्या नदीच्या किनारी तिला ठेवलं, हिमालयाच्या रमणीय शिखरावर मालिनी नदीच्या किनारी या शकुंतलाचा जन्म झाला होता. आणि तिला शकुंतला नाव का पडले? शकुंत म्हणजे पक्षी. पक्षी यांनी काय केलं, तिथे भरपूर पक्षी जमले आणि पक्ष्यांनी काय ठरवलं, जर हिंसक पशु जर याला आला, कच्चा मांस खाणारा एखादा हिंसक पशु आला तर हिला खाऊन टाकणार या बाळाला. म्हणून सर्व पक्ष्यांनी येऊन तिचं अंग झाकलं होतं त्या बालिकेचं. आणि इतर पक्षी होते, ते इतर पक्ष्यांनी बघितलं की त्या ठिकाणाहून ऊर्ध्वरेता महर्षी कण्व चाललेले आहेत, यज्ञासाठी पाणी वगैरे घ्यायला आलेले आहेत. मग त्या पक्ष्यांनी जाऊन महर्षी कण्वांना सूचना केली आपल्या त्यांच्या भाषेमध्ये, किलबिलाटच्या भाषेमध्ये. तेव्हा महर्षी कण्वांनी जाणलं की या पक्ष्यांना काहीतरी सांगायचं आहे, ते आपल्या भाषेत काहीतरी मला सांगायचा प्रयत्न करतायत. म्हणून पक्ष्यांनी जी दिशा दाखवली त्या दिशेने ते आले आणि त्यांनी बघितलं तर काय, या पक्ष्यांनी काहीतरी झाकून ठेवलंय आपल्या पंखांनी. महर्षी कण्व तिथे पोचले तेव्हा ते पक्षी बाजूला झाले आणि बघतात तर काय, छोटीशी कन्या तिथे होती. आणि त्या पक्ष्यांनी, ज्याला पक्ष्यांना काय म्हणतात, शकुंत, त्यांच्यानी या बालिकेला झाकून ठेवलं होतं, यांच्यानी तिचं रक्षण केलं, म्हणून तिचं नाव त्यांनी शकुंतला ठेवलं. आणि शकुंतला नाव ठेवलं आणि ते तिला आपल्या आश्रमात घेऊन गेले आणि तिथे त्यांनी तिला लहानाचं मोठं केलं. तुम्हाला शकुंतला शब्दाची व्युत्पत्तीचा संस्कृत श्लोक दाखवतो. स्क्रीन दिसतंय ना माझी? आता 3 प्रकारचे पिता असतात. एक म्हणजे गर्भाधान करणारे पिता, जन्म देणारे पिता. त्यात दुसरे पिता म्हणजे काय, जन्म देणाऱ्याला सुद्धा पिता म्हणतात. जो आपल्या प्राणांची रक्षा करतो, म्हणजे आपल्या भरण पोषण करतो, त्याला सुद्धा पिता म्हणतात. आणि जो वाचवतो म्हणजे प्राणाची रक्षा करतो, त्याला सुद्धा काय म्हणतात, पिता म्हणतात. असे 3 प्रकारचे पिता सांगितले आहे शास्त्रामध्ये. आणि निर्जने तू वने यस्मात् शकुंतलहे परिवारिता शकुंतलेति नामस्याः कृतं चापि ततो मया. निर्जन वनामध्ये शकुंतांनी म्हणजे कोण, पक्ष्यांनी त्या बालिकेला घेरून ठेवलं होतं तिचं रक्षण करण्यासाठी. शकुंतान लाती रक्षकत्वेन गृह्यती
ह्या व्युत्पत्तीनुसार त्या कन्याचं नाव काय ठरलं? कन्याचं नाव काय पडलं? शकुंतला हे नाव पडलं. मग महाभारत मधील आदी पर्वणी आहे, त्यातील संभ पर्वणी म्हणजे उपपर्वणी झाली, त्यातील 72व्या अध्यायातील 16व्या श्लोकात शकुंतला या शब्दाची व्युत्पत्ती आलेली आहे. तर त्यानंतर हे जे महर्षी यांनी त्या शकुंतलेला लहानाची मोठी केली आणि तिकडून राजा दुष्यंत येत होता आणि दुष्यंताची नजर या शकुंतलेवरती पडली आणि त्यावेळेला महर्षी कण्व हे कुठे गेले होते? फळ आणण्यासाठी गेले होते वनामध्ये. आश्रमामध्ये कोणी नव्हतं. तेव्हा राजा दुष्यंत आपल्या सारथ्याला म्हणू लागला की ही जी आहे ती ब्राह्मण पुत्रीच्या वेशामध्ये आहे, पण मला तर ही क्षत्रिय भासते, कारण माझी दृष्टी क्षत्रिय कन्येशिवाय इतर वर्णामधील कन्यांकडे कधीच आसक्त होणार नाही. मग बघूया तरी म्हणून तो दुष्यंत राजा गेला आणि तिला विचारलं की हे सुंदरी, तुझे वडील कोण आहे? कोणाची कन्या तू? तेव्हा ती म्हणाली की माझे वडील महर्षी कण्व आहेत. दुष्यंत राजा म्हणाला, महर्षी कण्व? ते तर ऊर्ध्वरेता आहेत. ते तर ऊर्ध्वरेता ऋषीमुनी आहेत. ऊर्ध्वरेता म्हणजे काय ते तुम्हाला आता 2 वेळा सांगितलेलं आहे. एक वेळ धर्मराज सदाचारापासून विचलित होऊ शकतात, पण ऊर्ध्वरेता कण्व महर्षी कधीच असं करणे शक्य नाही. म्हणजे दुष्यंत राजा सांगतो की एक वेळ धर्मराज आहेत ते आपल्या धर्मापासून च्युत होऊ शकतात, पडू शकतात म्हणजेच काय? आपल्या सदाचारापासून विचलित होऊ शकतात. म्हणजे ऊर्ध्वरेता कण्व महर्षी आहे ते कधीच आपल्या सदाचारापासून च्युत होऊ शकत नाहीत. म्हणजे काय? विचलित होऊ शकत नाहीत. मग त्यांची कन्या होणे अशक्य. मग शकुंतला हसली आणि तिने सांगितलं की एक ऋषीमुनी माझ्या वडिलांजवळ आले होते, कण्व महर्षींकडे, आणि त्यांनी विचारलं माझ्या जन्माविषयी. तेव्हा त्यांनी माझ्या जन्माविषयी विचारलं तेव्हा कण्व महर्षींनी त्यांना माझ्या जन्माची कथा सांगितली होती. मग सर्व जन्माची कथा त्या शकुंतलेने राजा दुष्यंतला सांगितली. आणि राजा दुष्यंत म्हणाला, मी मारलेला अंदाज खरा ठरला, ही क्षत्रिय कन्याच असणार. म्हणजे क्षत्रिय महाराज गाधींचा पुत्र विश्वामित्रांची पुत्री ही शकुंतला, म्हणजे ही क्षत्रिय कन्या असणार, हा माझा अंदाज खरा ठरला, असा तो दुष्यंत म्हणू लागला मनातल्या मनात. आता त्याने तिला लग्नाची मागणी घातली. मग लग्नाची मागणी घातल्यानंतर ती शकुंतला काय म्हणाली? जसं सत्यवतीला महाराज शांतनूने लग्नाची मागणी घातली होती, तेव्हा ती काय म्हणाली होती की मी माझ्या वडिलांच्या अधीन आहे, म्हणजे तुम्ही माझ्या वडिलांकडून अनुमती घ्या. दाखवतो तुम्हाला श्लोक. भारतीय कन्येचं वैशिष्ट्य आहे ते, भारतीय संस्कारांचं. जेव्हा सत्यवतीला सम्राट शंतनूने मागणी घातली होती त्यावेळेला ती काय म्हणाली होती? आपको मालूम होना चाहिए कि मैं सदा अपने पिता की अधीन रहने वाली कुमारी कन्या हूं. म्हणजे मी सतत माझ्या पित्याच्या अधीन असते. पित्याने जर माझ्या अनुमती दिली तरच मी विवाह करेन तुमच्याशी, नाहीतर नाही. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे जी तप्ती होती, आपण तिची घटना, तिचा जो इतिहास आहे तो काल बघितला होता. तिला जेव्हा संवरण राजाने मागणी घातली होती लग्नाची, तेव्हा तिला सुद्धा तो संवरण राजा आवडला होता. तरी पण तिने काय सांगितलं? राजन, मैं ऐसी कन्या हूं जिसके पिता विद्यमान है, अतः अपने इस शरीर पर मेरा कोई अधिकार नहीं है. यदि आपका मुझ पर प्रेम है तो मेरे पिताजी से मुझे मांग लीजिए. म्हणजे माझे वडील अजून जिवंत आहेत, जर तुमचं माझ्यावरती प्रेम असेल तर माझ्या वडिलांकडे माझा तुम्ही हात मागा. शत्रुसूदन नरेश म्हणजे शत्रु हंता नरेश, यदि वे मुझे आपकी सेवा में देना चाहेंगे तो मैं आज से सदा आपकी आज्ञा में अधीन रहूंगी. जर माझ्या वडिलांनी अनुमती दिली तरच मी आजपासून तुमची होईन समजा.
म्हणजे महाभारतातील आदी पर्वणीमधील चैत्र रथ पर्वणीमधील 171 अध्यायामधील हा 20वा आणि 25वा श्लोक आहे. त्याचप्रमाणे आता आपल्याला तिसरा अशा प्रकारचा श्लोक मिळालेला आहे, ज्यामध्ये दुष्यंत राजाने शकुंतलेला विचारलं, लग्नासाठी मागणी घातली, तेव्हा शकुंतलेने सुद्धा काय उत्तर दिलं बघा. महाराज दुष्यंत, मैं तपस्वी द्युतिमान धर्मज्ञ तथा महात्वा कण्व की पुत्री मानी जाती हूँ. राजेंद्र, मैं परतंत्र हूँ. कश्यप नंदन महर्षि मेरे गुरु और पिता है. उन्होंने आप अपने प्रयोजन की सिद्धि के लिए प्रार्थना करें. उनसे आप अपने प्रयोजन की सिद्धि के लिए प्रार्थना करें. आपको अनुचित कार्य नहीं करना चाहिए. म्हणजे शकुंतलेने राजा दुष्यंतला काय सांगितलं की मी परतंत्र आहे. कारण काय, स्त्री जेव्हा कन्या अवस्थेत असते तेव्हा तिचं रक्षण कोण करतो? पिता करतो, बरोबर. तिथे ती स्वतंत्र नसते. जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा तिचं रक्षण कोण करतो? भरण पोषण कोण करतो? पती करतो. पती तिचं रक्षण करतो, बरोबर. तिथे सुद्धा ती स्वतंत्र नसते. आणि जेव्हा पतीचा मृत्यू होतो, ती विधवा होते, तेव्हा तिचे जे पुत्र आहेत ते तिचं रक्षण करतात. म्हणजे तिला स्वैरिणी बनू देत नाही. मग ज्या ज्या देशांमध्ये स्वातंत्र्य मिळालं, जेव्हा आपल्या देशाचंच उदाहरण द्या, जेव्हा हे स्वातंत्र्य मिळालं स्त्रियांना, तेव्हापासून काय झालेले आहे, देशाची तशी वाट लागू लागलेली आहे. उदाहरण तुम्ही घ्यायचं झालं तर जशी तुमचे आई वडील जशी तुमची काळजी घ्यायची लहान असताना, मग आताचे आई वडील तुम्ही बघा, नवीन ज्या स्त्रिया आहेत आताच्या मॉडर्न, त्या आपल्या जो छोटा बालक आहे तो रडत जरी असला तरी त्यांना काही फरक पडत नाही. ते आपल्या मोबाईल घेऊनच आपल्या कामातच व्यस्त असतात. कळलं? हे कशाचा परिणाम आहे? त्यांना आवश्यकतेपेक्षा त्यांना दिलेल्या स्वातंत्र्याचा त्यांनी काय केला? स्वातंत्र्याचं त्यांनी उल्लंघन केलं. तर त्याचप्रमाणे आज आपण बघतो की वाईट घटना घडतात आपल्या देशामध्ये, स्त्रियांच्या बाबतीत बलात्कार होतात आणि अशा वेगवेगळ्या घटना घडतात. याच्या मागचं सुद्धा कारण काय? त्यांना दिलेलं स्वातंत्र्य. हे काय म्हणतात, मी कसेही कपडे घालेन. यांचं काय होतंय? मग आजची जी फॅशन आहे ती छोटे तुकडे कपडे घालायची, किंवा जसे फाटके कपडे घालायची, अवयव शरीराचे दिसतील असे कपडे घालायची. अशा प्रकारची फॅशन कधी मुसलमानांची मुली करत नाहीत, ख्रिश्चनांच्या मुली सुद्धा एवढी करत नाही. जे हिंदूंच्या मुलींना एवढं स्वातंत्र्य दिलं आहे त्याचा गैरवापर करतात. डीजे मध्ये जाऊन नाचतात सुद्धा डीजे मध्ये जाऊन नाचतात आणि आई वडिलांना त्यांच्या ते मोठी कौतुकाची गोष्ट वाटते. पण मुसलमानांच्या कधी अशा पोरी कधी नाचताना बघितल्या डीजे वरती? असं आहे. आपल्या धर्मामध्ये जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचा हे आता काय करू लागले? गैरवापर करू लागले. तर सांगायचा मुद्दा असा की यांनी तोकडे कपडे घातल्यामुळे किंवा शरीराचे अवयव दिसले यामुळे काय होतं की समोरच्या व्यक्तीचे जर त्याच्या इंद्रियांवर ताबा नसेल तर त्याचे डोळे त्या ठिकाणी आकर्षित होतात, इंद्रिय त्या ठिकाणी आकर्षित होतात. इंद्रिय आणि तो विषय म्हणजे डोळ्यांचा विषय रूप डोळ्याला आकर्षित करतं. ध्वनी आहे, शब्द आहे तो कानाला आकर्षित करतो, स्पर्श आहे तो त्वचेला आकर्षित करतो, गंध आहे तो नाकाला आकर्षित करतो आणि रस म्हणजे चव आहे ती जिभेला आकर्षित करते. मग हे 5 जे विषय आहेत ते त्या प्रकारच्या इंद्रियांना आकर्षित करतात. रूप, रस, स्पर्श, गंध आणि कुठला शब्द, हे 5 जे विषय आहेत ते डोळे, कान, जीभ, त्वचा, नाक या इंद्रियांना आकर्षित करतात. आणि या आकर्षणामुळे विषय आणि इंद्रियांमध्ये जो संबंध स्थापित होतो त्याला काय म्हणतात? आसक्ती म्हणजे ओढ निर्माण होते. आणि जर त्यामध्ये कोणी बाधा आणली तर त्यातून काय होतो? क्रोध निर्माण होतो. क्रोधामुळे बुद्धी भ्रमित होते. बुद्धी मोहित झाल्यामुळे काय करणे योग्य काय करणे अयोग्य हे समजत नाही आणि माणूस वाकडं पाऊल टाकतो. यातूनच पापाचा जन्म होतो. हे मी सांगत नाही, भगवद्गीतेत भगवंताने अर्जुनाला सांगितलं होतं. अर्जुनाने विचारलं होतं की माणसाच्या मनात तर नसतं पाप करायचं, पण माणूस बाबा पाप करण्याकडे कसा काय प्रवृत्त होतो? तेव्हा सांगितलं होतं माणसाची जी इंद्रिय आहे त्यांच्यावरती जर ताबा नसला, ध्यायतो विषयांकुश म्हणजे विषयांचं चिंतन केल्यामुळे ती आसक्ती वाढते. आणि आसक्तीमुळे काय होतं? आसक्तीमुळे जर ती इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोध निर्माण होतो. क्रोधामुळे बुद्धी मोहित होते. बुद्धी मोहित झाल्यामुळे काय करणं योग्य काय करणे अयोग्य ते समजत नाही आणि इंद्रियांच्या तृप्तीसाठी माणूस वाकडं पाऊल टाकतो. यातूनच पापाचा जन्म होतो. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, हे जे सध्याचे जे काही पोरगे असतील त्यांच्या शाळेत काही इंद्रिय संयमन वगैरे शिकवलं जात नाही, जसं गुरुकुलामध्ये शिकवलं जायचं. इंद्रियांवर ताबा कसा ठेवायचा ते शिकवलं जात नाही. इंद्रियांची धाव जी बहिर्मुखी आहे ती
इंद्रियांची धाव अंतर्मुखी कशी करायची आणि आपण कोण आहोत हे शरीर धारण करण्यापूर्वी, हा जन्म होण्यापूर्वी आपण होतो, बरोबर. आणि हे शरीर त्याग केल्यानंतर सुद्धा आपण असणार, म्हणजे जे आपले जे शाश्वत असं स्वरूप आहे, सनातन स्वरूप आहे, त्याचा शोध घेण्यासाठी दृष्टी बहिर्मुखी आहे ती अंतर्मुखी करणे. बहिर्मुखी तो सदा दुःखी आणि अंतर्मुखी तो सदा सुखी. तर अंतर्मुखी इंद्रियांची धाव करणे हे शिकवलं जायचं गुरुकुलामध्ये, पण आता तसलं काही शिकवलं जात नाही. आताचे जे सिनेमा सिरियल वगैरे येतात त्यामध्ये प्रत्येक माणसाचं उद्दिष्ट काय सांगितलं, आयुष्याचं उद्दिष्ट काय दाखवलं जातं की बाबा पोरी पटवणे, हे ते असलं काहीतरी. आताचे जे सिनेमा असतात त्यांचं उद्दिष्ट असतं, पर्पज असतं, म्हणजे ते प्राप्त झालं म्हणजे जीवनातलं काहीतरी मोठं प्राप्त झालं, असं या टीव्ही सिरियल मधून आणि भासवलं जातं. त्यामुळे आताचे जे युवक आहेत ते एकदम काय झालेले आहेत, बरेच जण असे बाद गेलेले आहेत. ते कशामुळे, तर या जी आता जी काही चरित्र चालली आहेत त्यांच्यामुळे, जे टीव्ही वरती चरित्र दाखवली जातात, सिनेमांमध्ये चरित्र दाखवली जातात, सिरियल मध्ये चरित्र दाखवली जातात ती. पण प्राचीन काळात जर बघा तर कोणाची चरित्र दाखवली जायची, मुलांना आदर्श देण्यासाठी प्रभू श्री रामचंद्र यांचं चरित्र दाखवलं जायचं, बरोबर. आणि मुलींना आदर्श दाखवण्यासाठी सीतेचं चरित्र सांगितलं जायचं, सावित्रीचं चरित्र दाखवलं जायचं नाटकांद्वारे, शकुंतलेचं चरित्र दाखवलं जायचं नाटकांद्वारे, असं म्हणजे त्यांचा आदर्श लोकांमध्ये होता. मग आता जो स्वातंत्र्य, आता परतंत्र विषयावरून विषय आला, मग त्या काळातल्या स्त्रिया परतंत्र होता असं म्हणतात. मग परतंत्राचा नक्की अर्थ काय, तर स्त्रीचा जे मन आहे, स्त्रीचं मन आहे ते हळवे आहे. कोणीही तिच्याशी गोड गोड बोलून बऱ्याच वेळा फसवतो स्त्रियांना, गोड गोड बोलून. त्याच्यामुळे बऱ्याचदा तो फसवतो, म्हणजे त्यांचं मन आहे ते कुठल्याही ठिकाणी लगेच आसक्त होतं. म्हणून त्यांना असं स्वतंत्र कुठेही सोडू नये, नाहीतर काय त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात, आणि असे आता सध्या समाजात झालेले दिसत आहेत. म्हणून तिला परतंत्र ठेवणे, परतंत्र ठेवणे म्हणजेच काय, तिला स्वातंत्र्य न देणे. याचा अर्थ काय, तर तिला स्वैरिणी न बनवणे. जेव्हा ती छोटी असणार तेव्हा पित्याने तिच्यावरती संस्कार करायचे, आपल्या आज्ञेमध्ये ठेवायचे, जेणेकरून तिचं पुढे नुकसान होऊ नये, तिच्या काय आयुष्याचं वाटोळं होऊ नये म्हणून. म्हणजे पित्याने तिच्यावरती नियंत्रण ठेवायचे, तिच्यावरती संस्कार करायचे, भरणपोषण करायचे. त्यानंतर तिचं लग्न झाल्यानंतर पतीने तिच्यावर संस्कार करणार. पती काय करणार, भरणपोषण करणार, तिची काळजी घेणार, तिला कुठेही स्वतंत्र सोडणार नाही, काळजी घेणार, म्हणजे आपण जबाबदारी घेणार तिची. आणि त्याच्यानंतर पती वारल्यानंतर जो मुलगा असतो तिचा, तो काय करणार, आणि जर मुलगा नसेल तर तिचा भाऊ हा तिची काळजी घेणार, असं आहे. आणि जर तिला स्वतंत्र सोडलं तर जे काही कामुक पुरुष आहेत, जे काही उन्मत्त आहेत, ज्यांना आणि काही धर्म आणि मोक्ष यांच्याशी संबंध नाही, अर्थ आणि काम यांच्याशी संबंध आहे त्यांच्या जीवनाचा, ते काय करतात, अशा स्त्रीला गोड 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 बोलून त्यांना फसवू शकतात. आणि असं भरपूर वेळा झालेलं आहे. म्हणून तेव्हाच्या काळात इथे शकुंतला काय म्हणताय, शकुंतला काय म्हणते, मैं परतंत्र हूं, कश्यप नंदन महर्षी कण्व मेरे गुरु और पिता है. कळलं ना, म्हणजे कन्या पित्याद्वारे रक्षण केली जाते. कन्या अवस्थेत स्त्री, कन्या अवस्थेत पित्याद्वारे रक्षण होतं तिचं. लग्न झाल्यानंतर पतीद्वारे तिचं रक्षण होतं, आणि विधवा झाल्यानंतर पुत्र किंवा तिच्या भावाद्वारे तिचं रक्षण होतं. असा या परतंत्र शब्दाचा नेमका अर्थ असा आहे. म्हणून तिने सुद्धा इथे तेच सांगितलं, जे सत्यवतीने सांगितलं होतं, जे तप्तीने सांगितलं होतं, तेच आता इथे कोणी सांगितलं, शकुंतलाने सांगितलं, की माझ्या वडिलांची तुम्ही परवानगी आधी घ्या, असं. तर त्यानंतर हा जो गंधर्व होता, गंधर्व नाही, कोण, राजा दुष्यंत होता, त्याने काय सांगितलं, स्क्रीन दिसतंय ना सर्वांना, त्यांनी तिला लग्नाचे 6 प्रकार सांगितले. विवाहाचे 6 प्रकार, ते तुम्हाला दाखवतो आता.
तर राजा दुष्यंत म्हणाला, धर्मशास्त्राच्या दृष्टीने 8 प्रकारचे विवाह मानले गेलेले आहेत. ब्राह्मविवाह, दैवविवाह, आर्षविवाह, प्रजापत्य विवाह, आसुरी विवाह, गांधर्व विवाह आणि राक्षसी विवाह आणि 8वा पैशाच्य विवाह, जे पिशाच्य विवाह. मग त्याचा अर्थ काय, तर ही जे महाभारताचे हे गीता प्रेसचं जे काही एडिशन आहे त्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता, इथे त्यांनी स्टार दिलेला आहे. मग स्टारचा अर्थ काय तो इथे खाली दिलेला आहे त्यांच्यानी, म्हणजे एक प्रकारे भाष्य त्या श्लोकावरचं. मग आता ब्राह्मविवाह म्हणजे काय, तर कन्येला वस्त्र आणि आभूषणांनी अलंकृत करून सजातीय योग्य वराच्या हातामध्ये तिला देणे, म्हणजे मंत्र वगैरे बोलून, म्हणजे थाटामाटात लग्न सर्वांच्या उपस्थितीत, त्याला काय म्हणतात, ब्राह्मविवाह. दुसरा म्हणजे काय, दैव विवाह. म्हणजे काय, अपने घर पर देव यज्ञ करके यज्ञांत में ऋत्विक को अपनी कन्या का दान करना, दैव विवाह. हा वर आणि आपली कन्या, म्हणजे जो आपण कन्येसाठी बघलेला वर आणि आपली कन्या हे धर्माचरण करतील, फक्त एवढ्या बुद्धीने जो विवाह केला जातो तो काय, त्याला काय म्हणतात, प्राजापत्य विवाह. त्याच्यामध्ये मंत्र वगैरे काही येत नाहीत, नुसतं एवढ्या इच्छेने केला जातोच. त्यानंतर वराकडून एक गाय घेणे किंवा एक गाय आणि एक बैल घेणे आणि त्या बदल्यात आपली कन्या त्याला देणे, हे कन्यादानाला काय म्हणतात, आर्ष विवाह म्हणतात. आणि ज्यामध्ये हुंडा वगैरे घेतला जातो तर त्या विवाहाला आसुरी विवाह म्हणतात. हुंडा वगैरे जी प्रथा असते तो विवाह कोणत्या टाईपचा झाला, आसुरी विवाह. वर आणि वधू दोघांनी एकमेकांचा स्वेच्छेने काय स्वीकार केला, म्हणजे आई वडिलांची अनुमती नसताना देखील, तर त्याला काय म्हणतात, गांधर्व विवाह. जर जी कन्या आहे तिच्या घरातली लोक आहेत, माणसं आहेत, ते जर असावधान असतील किंवा झोपलेली असतील तर त्यावेळेला त्या कन्येला चोरून नेणे, त्याला काय म्हणतात, पिशाच्य विवाह म्हणतात. आणि 8वा प्रकारचा शेवटचा विवाहाचा प्रकार म्हणजे राक्षस विवाह. तो असा की युद्ध करून, मारकाट करून रडत असणाऱ्या कन्येला तिच्या इच्छा विरुद्ध बळजबरी करून आणणे आणि विवाह करणे, याला राक्षसी विवाह म्हणतात. अशा प्रकारचे 8 विवाह आहेत. तर राजा दुष्यंत म्हणाला, यापैकी जे पहिले 3 विवाह आहेत, ब्राह्म्य, दैव आणि आर्ष, हे ब्राह्मणांसाठी सांगितले गेलेले आहेत. तर पुढचे जे आहेत गंधर्व विवाह वगैरे, ते क्षत्रियांसाठी सुद्धा चालतात. म्हणजे क्षत्रियाने गंधर्व विवाह केला तर त्यामध्ये काही गैर नाही असा नियम आहे. त्यामुळे तू सुद्धा क्षत्रिय कन्या आहेस, विश्वामित्रांची पुत्री, आणि मी सुद्धा क्षत्रिय पुत्र आहे, त्यामुळे आपण गांधर्व विवाह केला तर त्यामध्ये काही पाप नाही. तर अशा प्रकारे जेव्हा तो राजा म्हणाला आणि त्याने धर्मामधून सांगितलं, म्हणजे व्याख्या शास्त्रातली देऊन सांगितलं आपल्याला अलाउड आहे गांधर्व विवाह, तेव्हा ती म्हणाली, शंतनू म्हणाली, जर धर्मसंमत असेल, तेव्हा ती शकुंतला म्हणाली, जर धर्मसंमत असेल तर ठीक आहे. आणि गांधर्व विवाहानुसार शकुंतलेने राजा दुष्यंतचे वरण केलं. आणि त्यानंतर राजा दुष्यंतने गर्भाधान केल्यानंतर तिला आश्वासन दिलं की मी आता जातोय, पण मला तुला आता न्यायचं नाही का, कारण मला तुला थाटामाटात न्यायचं आहे, त्याच्यामुळे मी माझी चतुरांगिणी सेना पाठवेन तुझ्या थाटामाटात स्वागत करून घेऊन जायला. आणि शकुंतलाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि शकुंतला दुष्यंत राजाच्या पाया पडली आणि विचारू लागली, नक्की याल ना तुम्ही? तेव्हा तो म्हणाला, हो, काळजी करू नको. तेव्हा त्यांनी शपथ घेतली की माझ्या पुण्यांची मी शपथ घेतो, मी येणार, माझ्या पुण्याची शपथ, मी नक्की येईन, असं सांगितलं. आणि त्यानंतर जेव्हा तो राजा गेला आणि जेव्हा कण्व महर्षी आले तेव्हा त्यांनी बघितलं की ही शकुंतला रोजच्यासारखी आनंदी स्वभावामध्ये
आनंदी स्वभावामध्ये इथे आले नाही फळ वगैरे गोळा करायला. मग त्यांनी विचारली, काय झालं, काय काय घडलं ते खरं खरं सांग. आणि शकुंतलाने काय काय घडलं ते खरं खरं सांगितलं आणि माफी मागली. तेव्हा कण्व महर्षी म्हणाले, हे सगळं मला माहितीच होतं, म्हणून मी मुद्दाम म्हणून गेलो होतो. ते कण्व महर्षी त्रिकालदर्शी होते. आणि तू जो काही दुष्यंत राजा आहे तो सामान्य नाही आहे. त्याचा आणि तुझा जो पुत्र होणार तो संपूर्ण पृथ्वीचं शासन करणार असं सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं हे सर्व कसं आहे, विधिलिखित आहे. विधिलिखित आहे ते मला माहिती होतं, म्हणून मी मुद्दाम त्याच वेळेला बाहेर गेलो होतो. आणि अशा प्रकारे शकुंतला वाट पाहत राहिली. आज येईल राजा न्यायला, उद्या येईल, परवा येईल म्हणता म्हणता एक आठवडा झाला, एक पक्ष झाला, म्हणता म्हणता 2 पक्षांचा 1 महिना झाला, म्हणता म्हणता 3 महिन्यांचा 1 ऋतू झाला, म्हणता म्हणता एक अयन झालं, म्हणता म्हणता 2 अयनांचा 1 वर्ष झाला, तरी काय राजा येत नव्हता. आणि तोपर्यंत तिकडे त्या मुलाचा जन्म झाला सुद्धा. आता तो मुलगा होता तो वनामधले जे हिंसक पशु होते त्यांच्याशी त्याची मैत्री झाली, त्यांना सुद्धा तो बांधून ठेवत होता. मग हे मोगली, टार्झन यांच्या कथांचं जे मूळ आहे ते इथून घेतलेलं आहे, महाभारतातून. म्हणून तो सर्व प्रकारच्या जीवांचं दमन करायचा. वाघ, सिंहासारख्या ज्या हिंसक पशूंना सुद्धा तो पशु बांधून ठेवायचा. म्हणून त्याला काय नाव पडलं, सर्वदमन हे नाव पडलं. आणि 12 वर्षाच्या आयुमध्ये तो वेदशास्त्रांमध्ये निपुण झाला. आणि आता ह्याची 12 वर्षाची आयु झाली तरी तो दुष्यंत राजा याला न्यायला आला नाही. म्हणून कण्वांनी पातिव्रत्य धर्माचा उपदेश करत शकुंतलेला सांगितले की तू पतिव्रता धर्माचे कडक पालन कर. आणि जी स्त्री पातिव्रत्य धर्माचे कडक पालन करते तिच्यावरती वरदान देणाऱ्या अनेक देवता लवकर प्रसन्न होतात, असं कण्वांनी शकुंतलेला सांगितलं. आणि त्या कण्व महर्षींनी त्यांचे जे तिथे शिष्य होते त्या शिष्यांना आज्ञा केली. त्यांच्यामध्ये भरपूर शिष्य होते. तप करून करून त्यांच्या अंगावरच्या उपाशी राहून तप करून करून त्यांच्या अंगावरच्या शिरा वगैरे दिसत होते. अशा प्रकारचे ते ऋषीमुनी होते. त्या सर्वांना त्यांनी आज्ञा केली. कोणाला जटा होती भरपूर, तर कोणाचे एकदम मुंडन केलेले होते. असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे शिष्य होते तिथे तपस्वी. त्यांना आज्ञा केली की तुम्ही शकुंतलेला दुष्यंत राजाकडे घेऊन जा, कारण हिचं मी खूप प्रेमाने लालन पालन केलेलं आहे. हिला तिकडे वनामधून कसं जायचं तो रस्ता वगैरे हिला माहिती नाही, तुम्ही तिला नेऊन तिथे सोडा. आणि शकुंतला त्या ऋषीमुनींसहित आपल्या छोट्या बालकाला सर्वदमनला घेऊन तिथे गेली. सर्वदमनला तिथे घेऊन गेली आणि तिने सांगितलं, हे राजा दुष्यंत, हा बघ मी ती शकुंतला जिचं तू वरण केलं होतंस, मी तुझी भरपूर वाट पाहिली. हे बघ आता आपला पुत्र इथे आलेला आहे. आणि तिने दाखवला, हा तुझा पुत्र, याचं नाव काय, सर्वदमन. पण राजा दुष्यंत म्हणाला, कोण तू, मी तुला ओळखत नाही, तुला नक्की काय पाहिजे आहे का, उगाच माझ्यावरती काहीतरी खोटा आळ घालू नकोस. आणि हा कोणाचा पुत्र आहे, मी याला ओळखत नाही. आणि मग ती आठवण करून देऊ लागली, ओ मी विश्वामित्रांची कन्या, विश्वामित्र आणि मेनकाची कन्या, मी तुम्हाला असं असं सांगितलं होतं. संपूर्ण तिने आपलं चरित्र सांगितलं, आपला जन्म कसा झाला तो. मग राजा म्हणाला, अरे विश्वामित्रांची कन्या, काय ते विश्वामित्र ते तपासाठी बसले होते असं मी ऐकलं, आणि ते अप्सरेला भुलले, आणि ती मेनका तिच्या मनात काही दया नाही, छोट्या बालिकेला टाकून गेली. मग हे दोघेही आहेत हे असे, आणि त्यांची पुत्री तू, आणि माझ्याशी आणि माझी पत्नी स्वतःला म्हणवतेस काय, असा राजा तिचा अपमान करू लागला. मग शकुंतला म्हणू लागली, तुम्ही त्यावेळेला एकांतात होतात, बरोबर, तुम्हाला वाटलं की तुम्हाला बघणारा कोणी नाही आहे, पण लक्षात ठेवा प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा स्थित असतो, तो सर्व बघत असतो, असं तिने सांगितलं. सूर्य, चंद्र, पंचमहाभूत, यमराज, दिन, रात्र आणि 2 प्रकारचे संध्या, हे सर्वांचे चांगले वाईट आचार व्यवहार जाणत असतात. ज्याच्या हृदयात स्थित असलेला कर्मसाक्षी क्षेत्रज्ञ परमात्मा संतुष्ट राहतो, यमराज त्याची सर्व पापे नष्ट करतो. म्हणजे ज्याच्या हृदयात जो कर्मांची साक्ष असणारा जो परमात्मा आहे, भगवद्गीतेत कृष्ण सांगतात ना की
सर्व जीवांच्या हृदयामध्ये मी परमात्मा स्वरूपात स्थित आहे. म्हणजे प्रत्येक जण काय बरी वाईट कर्मे करतो त्याला जरी कोणी दिसत नसलं तरी तो बघत असतो. जसं मांजराने डोळे झाकून दूध पिले तर तिला वाटतं कोणी मला बघत नाही. तसं असतं. तसं ती माणसाची गत असते. मग त्याला सर्वव्यापक परमात्मा जो त्याच्या हृदयात सुद्धा व्यापलेला आहे तो सुद्धा बघत असतो. आणि तो जर प्रसन्न झाला आपल्या कर्मांद्वारे, तो जर प्रसन्न झाला तर त्या व्यक्तीने जी काही पापे केलेली असतात त्या पापांची राशी यमराज भस्म करून टाकतो. म्हणजे त्याला शिक्षा देत नाही मग त्या पापांची. आणि मग ती शकुंतला सांगू लागली, हा तुमचा पुत्र आहे, पुत्राचं महत्व काय आहे तुम्हाला माहिती आहे का? मग तिने पुत्राचं महत्व काय, पुत्र या शब्दाचा अर्थ काय तो तिने सांगितलेला आहे. पुत्र या शब्दाची व्युत्पत्ती आता बघूया आपण. पुत्र या शब्दाची व्युत्पत्ती, शास्त्र के ज्ञाता पुरुष के इस प्रकार जो संतान उत्पन्न होती है वह संतति की परंपरा द्वारा अपने पहले के मरे हुए पितामहों का उद्धार कर देती है. म्हणजे हे जे पुत्र असतात ते आपल्या जे पित्र आहेत त्यांचा उद्धार करतात. कसा? तर इथे म्हटलंय पुत्र, पुत नामक नरक से पिता का त्राण करता है, इसीलिए साक्षात ब्रह्माजी ने उसे पुत्र कहा है. म्हणजे पूत नावाच्या नरकापासून जो आपल्या पितरांचं काय करतो, रक्षण करतो, त्याला म्हणून म्हणजे पूत नावाच्या नरकापासून आपल्या पित्याचा किंवा आपल्या पितरांचा जो उद्धार करतो म्हणून त्याला पुत्र असं ब्रह्मदेव म्हणतात. म्हणजे ब्रह्मदेवाने त्या कन्सेप्टला पुत्र नाव दिलेलं आहे. पूत नावाच्या नरकापासून आपल्या पितरांचं जो उद्धार करतो तो. मनुष्य पुत्र से पुण्य लोकों पर विजय पाता है. मनुष्य पुत्र से पुण्य लोकों पर विजय पाता है. पौत्र से म्हणजे पुत्रामुळे तो पुण्य लोकांवरती विजय मिळवतो. पौत्र, पौत्र म्हणजे नातू. पौत्र से अक्षय सुख भागी होता है. क्षय म्हणजे संपणारे, अक्षय म्हणजे न संपणारे, म्हणजे न संपणारे सुख त्याला मिळते. तथा पौत्र के पुत्र से प्रपितामहगण आनंद के भागी होते. हे जो नातू आहे त्याच्या पुत्राने काय होतात, प्रपितामहगण म्हणजे त्याचे पितर, आजोबा पंजोबा हे ते त्यांचं सुद्धा ते सुद्धा जर समजा काहीतरी त्यांनी पाप केलं असेल आणि नरकात कुठल्या तरी शिक्षा भोगत असतील तर जर त्या पुत्राने धर्मपूर्वक पालन केलं तर त्याच्या चांगल्या कर्मांमुळे त्याचे जे पूर्वज असतात ते सुद्धा नरकातून त्यांचा उद्धार होतो आणि त्यांना चांगली गती मिळते. मग ही पुत्र या शब्दाची व्युत्पत्ती कुठे आलेली आहे? महाभारत ग्रंथातील आदी पर्वणी मधील संभ पर्वणी या उपपर्वणीमध्ये 74व्या अध्यायातील 39व्या श्लोकात ही पुत्र या शब्दाची व्युत्पत्ती आलेली आहे. तर त्यानंतर पुत्र या शब्दाची व्युत्पत्ती नंतर तिने पत्नीचं सुद्धा महत्व सांगितलेलं आहे. जेव्हा माणूस आजारी असतो तेव्हा पतीची काळजी कोण घेते जास्तीत जास्त? त्याची पत्नीच घेते ना. अशा प्रकारे तिने पत्नीचं सुद्धा महत्व सांगितलेलं आहे. आणि राजाने पत्नीचं भरपूर तिने महत्व सांगितलेलं आहे. हा तुमच्या स्वाध्यायासाठी हा भाग ठेवतो तुम्ही. जी गीता प्रेसचं महाभारत आहे त्यामधील 222 आणि 223 हे पान नंबर उघडून बघा. गुगल वरती फ्री PDF मिळेल. तिथे पत्नीचं सुद्धा महत्व सांगितलेलं आहे. जसे की ती काय आहे, पुरुषी अर्धांगिणी आहे. जो आपला पती असतो त्याचा सर्वात श्रेष्ठ मित्र कोण असते? त्याची पत्नी असते. धर्म, अर्थ आणि काम याचं मूळ आणि संसार सागरापासून तारणारी कोण असते? पत्नी असते. पत्नी जी काही उपासना व्रत वैकल्य करते त्याचे अर्धे पुण्य कोणाला मिळते? पतीला मिळते. असे भरपूर पत्नीचं महत्व सांगितलं गेलेलं आहे. ज्यांची पत्नी आहे तेच यज्ञ यागादी कर्म करू शकतात. जे सपत्नीक आहेत तेच खरे गृहस्थ आहेत. ते प्रसन्न असतात. आणि ही पत्नी म्हणजेच कोण? त्यांच्या घरची लक्ष्मी असते. अशी भरपूर त्यांनी असे शकुंतलेने भरपूर पत्नीचं महत्व सांगितलेलं आहे. आणि तिने सांगितलं माझ्या आईला तुम्ही मेनकेला दोष दिला ना की तुम्हाला सांगते. ही मेनका म्हणजे कोण आहे? तर जे 6 श्रेष्ठ अप्सरा आहेत, उर्वशी,
पूर्वचित्ती, सहजन्या, मेनका, विश्वाची आणि घृताची यांच्यात मेनका आहे ती अनन्यसाधारण तिला महत्व आहे. का? कारण ती ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेली आहे. आणि ही मेनका आहे, तिचा मान देवता सुद्धा राखतात, देवता सुद्धा तिची स्तुती करतात. आणि माझे जे वडील आहेत म्हणजे विश्वामित्र, मला जन्म देणारे, ते सुद्धा सामान्य नाही आहेत. ते कोण? तर ब्रह्मदेवापासून जो कुश जन्माला आला, त्या कुशापासून कुशनाभ हा राजा जन्माला आला. कुशनाभ पासून साक्षात इंद्र म्हणजे कोण? गाधी जन्माला आला. आणि गाधीचे पुत्र विश्वामित्र हे जन्माला आले. म्हणजे तुमच्या कुळापेक्षा माझा कुळ श्रेष्ठ आहे हे शकुंतलेने सांगितले दुष्यंताला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी अप्सरेची मुली असल्यामुळे, अप्सरेची कन्या असल्यामुळे माझ्यात काही अप्सरांच्या शक्ती सुद्धा आहेत. म्हणजे मी अंतरिक्षामध्ये प्रवास करू शकते, हवेत प्रवास करू शकते. पण तुम्ही फक्त मानवाचे पुत्र आहात म्हणून तुमच्याकडे अशा प्रकारच्या शक्ती नाही आहेत. पण माझ्याकडे आहे, कारण मी अप्सरेची सुद्धा पुत्री आहे. अप्सरेची काही शक्ती सुद्धा माझ्यामध्ये आहेत. त्यामुळे मी तुमच्या पासून कितीतरी श्रेष्ठ आहे. एक मोहरीचा दाणा आणि मेरू पर्वत या दोघांमध्ये काय तुलना करणार? त्या पद्धतीने माझ्यात आणि तुमच्यात अंतर आहे. मोहरीच्या दाण्यात आणि मेरू पर्वतात जेवढं अंतर आहे तेवढेच माझ्यात आणि तुमच्यात आहे. मोहरीच्या दाण्या एवढे छोटे छोटे दोष जे माझ्या वडिलांमध्ये आणि आईमध्ये सापडले ते तुम्ही सांगितलात. पण तुमच्यातला जो बेलाच्या पानासारखा, बेलाच्या फळासारखा मोठा दोष आहे तो मात्र तुम्ही लपवून ठेवलात. जे जे काही घडलं त्याला साक्षी सूर्य आहे, त्याला साक्षी चंद्र आहे, त्याला साक्षी वायू आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित असलेला परमात्मा साक्षी आहे असे तिने सांगितलं. तेव्हा सत्य भाषणाचे तिने महत्व सुद्धा समजावून सांगितलं. सत्य भाषणाचे तिने महत्व सुद्धा समजावून सांगितलं. पान नंबर 288 वरती आलेला आहे ते. पान नंबर 228 वरती. एक हजार अश्वमेघ यज्ञ और एक और सत्य भाषण का पुण्य और दूसरी ओर यदि तराजू पर रखा जाए तो 1000 अश्वमेध यज्ञों की अपेक्षा सत्य का पलड़ा ही भारी होता है. म्हणजे तुम्ही 1000 अश्वमेध यज्ञ करा, त्याच्यामुळे जे काही पुण्य मिळतं आणि त्याच्या ऐवजी तुम्ही आयुष्यभर नुसतं जर सत्य भाषण जर करत राहिला तर त्याच्यामुळे जे पुण्य मिळतं, तर हे जर दोन्ही पुण्य जर तराजू मध्ये जर तुम्ही तोडली तर जे सत्य भाषणामुळे मिळणारे पुण्य आहे त्याचाच भार अधिक होईल. संपूर्ण वेदों का अध्ययन और समस्त तीर्थों का स्नान भी सत्य वचन की समानता नहीं कर सकता, इसमें संदेह ही नहीं है. म्हणजे संपूर्ण वेदांचं अध्ययन आणि सर्व तीर्थक्षेत्रांवरती जाऊन स्नान केलं तर ते जे काही पुण्य मिळतं आणि दुसरीकडे फक्त सत्य भाषण आयुष्यभर सत्य बोलत राहिल्याने मिळते, सत्यतेमुळे जे पुण्य मिळतं त्याचं श्रेष्ठ काय आहे? सत्यवादीचे जे पुण्य आहे ते. सत्य के समान कोई भी धर्म नहीं है, सत्य के समान कोई धर्म नहीं है, सत्य से उत्तम कुछ भी नहीं है और झूठ से बढ़कर तीव्रतर पाप इस जगत में दूसरा कोई नहीं है. अशा प्रकारे तिने महत्व समजावून सांगितलं. राजन, सत्य परब्रह्म परमात्मा का स्वरूप है, सत्य सबसे बड़ा नियम है. अतः महाराज आप अपनी सत्य प्रतिज्ञा को छोड़िए, आप अपनी सत्य प्रतिज्ञा को न छोड़िए, सत्य आपका जीवन संगी है. अशा पद्धतीने तिने सत्य याचे महत्व सुद्धा तिने समजावून सांगितलं. आणि मग ती म्हणाली, एवढं सत्याचं महत्व सांगून सुद्धा तुम्ही असत्य कथन करताय. मी इथून चालले, पण लक्षात ठेवा मी माझ्या या मुलाला घेऊन जाते ना, सर्वदमन नावाचा हा मुलगा आहे त्याला मी घेऊन जाते, पण लक्षात ठेवा तुमची सहाय्यता न घेता हा संपूर्ण पृथ्वीवरती शासन करू शकतो, संपूर्ण पृथ्वीवरती शासन करू शकतो, चक्रवर्ती सम्राट बनणार आहे हा. असं याचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा इंद्रादी देवतांनी अशी आकाशवाणी केली होती. तुम्ही नाही स्वीकार करत तर मी चालले, असे म्हणून ती जेव्हा परतायला निघाली आणि त्याच वेळा आणि तेव्हा ती परतताना म्हणाली होती की या सगळ्या
सूर्य, चंद्र म्हणजे जे जे कोण यमदेव हे सगळे देवता सांगितलेले ते त्यावेळेला साक्षी होते, तरी पण ते आता माझ्या बाजूने बोलत नाहीयेत, साक्ष देत नाहीयेत. मग त्यांच्याच मनात तसं काहीतरी असेल, म्हणून माझ्या नशिबातच नसेल, मी काहीतरी तसं पाप केलं असेल ज्यामुळे ते माझी साक्षी देत नाही आहेत, म्हणून मी आता चालले. मला तुमच्यासारख्या असत भाषण करणाऱ्यांबरोबर सुद्धा राहायचं नाही, असं म्हणून ती आपल्या मुलाला घेऊन परतणार होती. आणि जाताना तिने हे सुद्धा सांगितलं होतं की हा तुमचा पुत्र आहे, याचा स्वीकार करा, माझा नाही स्वीकार केला तरी याचा करा. कारण एखाद्याला स्वर्ग सुखापेक्षा लहान बाळाला खेळवणे, आपल्या पुत्र जो आपल्यासारखा दिसतोय, आपल्यासारखे त्याच्यामध्ये गुण आहेत, त्याला खेळवणे, त्याला स्पर्श करणे, याच्यामध्ये स्वर्ग सुखापेक्षा मोठं सुख तो अनुभवतो, हे सुद्धा सांगितलं होतं. तरी पण तो दुष्यंत राजा ऐकायला तयार नव्हता. म्हणून तिने शेवटी ठरवलं की मी आता तुमच्यासारख्या असत्य बोलणाऱ्या बरोबर राहणार नाही, मी माझ्या मुलाला घेऊन चालले. इंद्र आदी देवतांनी केलेल्या आकाशवाणीनुसार हा चक्रवर्ती सम्राट होईल आणि हे देवता आहेत ते मला साक्ष देत नाहीयेत, ते साक्षीभूत होते त्यावेळेला तरी साक्ष देत नाहीत, म्हणजे मी खरोखरच काहीतरी पाप केलं असणार पूर्वजन्मामध्ये, म्हणून मी आता चालले असे म्हटले. तेवढ्या सगळ्या देवतांनी साक्ष केली, आकाशवाणी झाली जोरामध्ये, जोरात आकाशवाणी झाली. ती आकाशवाणी आहे ती पान नंबर 229 वरती आहे, स्क्रीन शेअर करतो. याच्यात पुढच्या पानावर आणि त्या आकाशवाणी अशी झाली की हे दुष्यंत, माता तो केवल भाती धोकनी के समान होती है, म्हणजे भात्याप्रमाणे. पुत्र पिता का ही होता है, क्योंकि जो जिसके द्वारा उत्पन्न होता है वह उसी का स्वरूप है. इस न्याय से पिता ही पुत्र रूप में उत्पन्न होता है. अतः दुष्यंत, तुम पुत्र का पालन करो, शकुंतला का अनादर मत करो. पौरव, पुत्र साक्षात अपना ही शरीर है, वह पिता के संपूर्ण अंगों से उत्पन्न होता है. वास्तव में वह पुत्र नाम से प्रसिद्ध अपना आत्मा ही है. ऐसा ही यह पुत्र, ऐसा ही यह तुम्हारा ही पुत्र है. कारण दुष्यंतने शकुंतलेला असं सांगितलं होतं की हा पुत्र माझाच कशावरून. तेव्हा त्या शकुंतलेने सांगितलं होतं, बघा याचे डोळे कसे आहेत, नाक कसं आहे, तोंड कसं आहे, याचं दिसणं कोणासारखं आहे, तुमच्यासारखंच आहे, याच्यावरती बघूनच हे सिद्ध होतं. म्हणून आता आकाशवाणीने सुद्धा हेच सांगितलं की यह तुम्हारा ही पुत्र है, अपने द्वारा ही गर्भ में स्थापित किए हुए आत्मस्वरूप इस पुत्र की तुम रक्षा करो. शकुंतला तुम्हारे प्रति अनन्य अनुराग रखने वाली धर्मपत्नी है, इसे इसी दृष्टि से देखो, उसका अनादर मत करो. दुष्यंत, स्त्रिया अनुपम पवित्र वस्तू है. स्त्रियांना काय म्हटलं आहे, पवित्र म्हटलेलं आहे. स्त्रिया अनुपम पवित्र वस्तू है, यह धर्मतः स्वीकार किया गया है. प्रत्येक मास में इनके जो रजस्त्राव होता है वह इनके सारे दोषों को, पापों को दूर कर देता है. नरदेव, वीर्य का आधान करने वाला पिता ही पुत्र बनाता है और वह यमलोक से अपने पितृगण का उद्धार करता है. वीर्य का आधान करने वाला पिता ही अपने पुत्र को बनता है, अपने अपने पिता ही पुत्र बनता है और वह यमलोक से अपने पितृगण का उद्धार करता है. तुमने ही इस गर्भ का आधान किया था, म्हणजे तूच हिचं गर्भदान केलं होतंस. शकुंतला सत्य कहती है, पत्नी जाया म्हणजे पत्नी दो भागों में विभक्त हुए पति के अपने ही शरीर को पुत्र रूप में उत्पन्न करती है. इसीलिए राजा दुष्यंत, तुम शकुंतला से उत्पन्न हुए अपने पुत्र का पालन पोषण करो, भरण पोषण करो. अपने जीवित पुत्र को त्याग कर जीवन धारण करना बड़े दुर्भाग्य की बात है. पौरव म्हणजे हे पूर्ववंशी, यह महामना बालक शकुंतला और दुष्यंत दोनों का पुत्र है. हम देवताओं के कहने से तुम इसका भरण पोषण करोगे, इसलिए तुम्हारा यह पुत्र भरत इस नाम से विख्यात होगा. म्हणजे तो सर्वदमन नावाचा जो पुत्र होता त्याला भरत नाव कुठून पडले, आकाशवाणीने त्याला नाव दिलेलं आहे, भरत नाव. ऐसा कहकर देवता सभी तब, म्हणजे अशा प्रकारे ही आकाशवाणी झाली. आणि तो जो राजा दुष्यंत होता त्याने शकुंतलेचा स्वीकार केला आणि त्याने सर्व लोकांना सांगितलं की मला आधीच माहित होतं की हीच ती शकुंतला आहे आणि हा माझाच पुत्र आहे, माहिती होतं. पण फक्त जर मी शकुंतलेच्या सांगण्यावरून जर यांचा स्वीकार केला असता तर या जनतेने माझ्यावरती संशय घेतला असता. या मुलावरती सुद्धा त्यांनी संशय घेतला होता, हा माझाच पुत्र कशावरून.
म्हणून मी मुद्दा म्हणून असं काहीतरी बोलत होतो जेणेकरून हे देवता आहेत ते आकाशवाणी करतील. कारण मगाशी कण्व महर्षींनी काय सांगितलं होतं? कण्व महर्षींनी हिला उपदेश दिला होता जाता जाता पातिव्रत्याचा. त्याच्यात ते काय बोलले होते? जी पतिव्रता स्त्री असते तिच्यावरती अनेक वरदायक देवता लवकर प्रसन्न होतात. म्हणजे ही जर पतिव्रता असेल तर नक्की देवता हिच्या सहाय्याला धावून येतील. आणि देवतांनी तो शब्द राखला आणि आकाशवाणी करून तिची काय दिली? साक्ष दिली की ती परम पतिव्रता आहे, ती बोलते ते खरे बोलतय. आणि राजाने शकुंतलेला सांगितलं की मी तुला जे काही बोललो मगाशी त्यामुळे तू मला क्षमा कर, आणि मला माहिती आहे आणि तू जे काही बोललास त्याला मी आता क्षमा करतो. कारण मला माहिती आहे की तुझं माझ्यावर भरपूर प्रेम आहे म्हणून तू असं बोलत होतीस. त्याचप्रमाणे मी जे काही तुला बोललो तर तूही मला क्षमा कर, मी तुझा स्वीकार करतो. ह्या लोकांना हे पटवून देण्यासाठी, खरं काय आहे ते समजण्यासाठी म्हणून मी हे सगळं मुद्दाम असं बोलत गेलो जेणेकरून देवताच तुझी साक्ष देतील. आता देवतांनी दिलेली साक्ष ही सर्वात मोठी साक्ष, सर्वोच्च साक्ष. आणि मग सर्व देवतांनी आणि आकाशातून फुलांचा वर्षाव केला. सर्व नागरिकांनी सुद्धा फुलांचा वर्षाव केला. आणि भरतान आणि दुष्यंतने सर्वदमन म्हणजे भरत आणि शकुंतला यांचा स्वीकार केला. आणि दुष्यंतने आपल्या आईला नेऊन दाखवले की ही बघ, ही तुझी सून आहे आणि हा तुझा नातू आहे, हा तुला भरपूर आनंद देणार. आणि पुढे जाऊन तो जो भरत आहे तो पुढे जाऊन मोठा चक्रवर्ती सम्राट बनला. आणि या भरताच्या कुळामध्ये म्हणजे भरताचा जो वंश पुढे चालत राहिला त्यामध्ये हे कौरव पांडव जन्माला आले, म्हणून यांना भरतवंशी किंवा भारत म्हटले गेले. आणि आपला देश याला भारत नाव कसे पडले त्याची सुद्धा व्युत्पत्ती आलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. महाभारतामध्येच व्युत्पत्ती आलेली आहे. बघतो यामध्ये मी स्लाइड घेतली आहे काय बघतो. नाही, तिथूनच दाखवतो. भरत शब्दाची व्युत्पत्ती पान नंबर 229. आणि या भरत राजाने भरपूर पुढे जाऊन यज्ञ केली होती. आणि त्याचे पुरोहित कोण बनले होते? हे कण्व, म्हणजे त्याच्या आईला ज्यांनी सांभाळलं होते तेच. पान नंबर 231 याच पानावर आहे. हा, हे बघा, भरतात 131वा अध्याय, हा म्हणजे 131वा श्लोक, आदी पर्वणी मधील 74वा अध्याय क्रमांक 74 आणि श्लोक क्रमांक 131. भरतात भारती कीर्तिर्येनेदं भारत कुलम. भरतात भारती कीर्तिर्येनेदं भारतम कुलम. अपरे ये च पूर्वे वै भारता इति विश्रुतः. भरत से ही इस भूखंड का नाम भारत हुआ। उन्हीं से यह कौरव वंश भरत वंश के नाम से प्रसिद्ध हुआ। और उनके बाद उस कुल में पहले तथा आज भी जो राजा हो गए हैं वे भरतवंशी कहे जाते हैं. म्हणजे या देशाला भारत नाव कसे पडले याचे वेगवेगळ्या व्युत्पत्ती आहेत. त्यापैकी जी महाभारतात जी दिलेली व्युत्पत्ती आहे ती अशी आहे की या भरत राजाच्या पराक्रमामुळे या भूखंडाला भारत नाव पडले. त्याचप्रमाणे भा म्हणजे काय? प्रकाश, म्हणजे काय? ज्ञानाचं प्रतीक. जे नेहमी ज्ञानामध्ये रत असतात, जी प्रजा नेहमी ज्ञानामध्ये रत असते, म्हणजे भा मध्ये जी नेहमी रत असते, त्यामुळे या प्रजेला भारत नाव पडले.
अशी सुद्धा त्याची व्युत्पत्ती आहे. पण भरत राजावरून त्याला नाव भारत पडले याचे प्रमाण कुठे आहे? महाभारत ग्रंथातील आदी पर्वणी मधील अध्याय क्रमांक 74 आणि श्लोक क्रमांक 131 वरती आहे. मग अशा प्रकारे हे भारत या नावाने ओळखले गेले. तर त्यानंतर जे पुरोहित वशिष्ठ मुनींसारखे असले पाहिजेत म्हणून ते चरित्र सांगत होते. मग विश्वामित्राचे मी तुम्हाला सांगितलं, मग वशिष्ठांसारखे पांडवांनो तुमच्याकडे सुद्धा एक पुरोहित असले पाहिजेत. मग अर्जुनाने विचारले असे पुरोहित कोण आहेत ते मला तुम्ही सांगा सध्या. असे तपोनिष्ठ वशिष्ठ महामुनींप्रमाणे आम्हाला सुद्धा पुरोहिताची गरज आहे. कोण आहे तर सांगा. मग त्या चित्ररथ गंधर्वाने कोणता पुरोहित त्याने सुचवला ते आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी.